अजितदादांचा अपघात की घात, चौकशीच्या फेऱ्यात दडलंय काय? 28 जानेवारीची ती तारीख संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजात धडकी भरवणारी ठरली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात अंत झाला आणि एकच खळबळ उडाली. पण आज काही दिवसानंतर या अपघाताचा धूर शमण्याऐवजी संशयाचा जाळ अधिकच भडकताना दिसतोय. हे केवळ एक दुर्दैवी विमान कोसळणं होतं की यामागे एखादं मोठं षड्यंत्र रचलं गेलं होतं? एकीकडे केंद्रीय यंत्रणा तपास करतायत, पण दुसरीकडे राजकीय नेत्यांनी केलेले दावे ऐकून कुणाच्याही अंगावर काटा येईल. विमानात बॉम्ब होता का? पायलटला समोहित केलं होतं का? असे प्रश्न आता विचारले जात आहेत. या भीषण अपघातात अजितदादासह 5 जणांना आपले प्राण गमवावे लागले. सध्या CID आणि नागरी उड्डाण मंत्रालय या प्रकरणाचा मुळापासून शोध घेत आहेत. तपास सुरू असला तरी बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या शंकांनी सर्वांच्याच झोपा उडवल्या आहेत. खासदार बजरंग सोनवणे यांनी 6 फेब्रुवारीला माध्यमांसमोर येऊन काही गंभीर शंका मांडल्या. ते म्हणाले, अजित पवारांच्या विमान अपघाताचे 2 व्हिडिओ समोर आले आहेत. दोन्ही व्हिडिओ मी पाहिले आहेत. विमान जमिनीला टच होण्यापूर्वीच विमानाचा पहिला स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर विमानाच्या इंजिनच्या भागाकडचे लोक बाहेर फेकले गेले. त्यानंतर विमान जमिनीला टेकलं आणि मग दुसरा स्फोट झाला. आता 2 स्फोट झाल्यामुळे या घटनेवर शंका येणार नाही का? 2 वेळेस स्फोट झाला, मग विमानामध्ये बॉम्ब होता का? याच बॉम्बने विमान उडवलं गेलं का? नेमकं काय घडलं? असे आरोप बजरंग सोनवणे यांनी केले. त्यामुळे साहजिकच खळबळ उडाली. सोनवणे यांचा सवाल आहे की जर विमान टेकण्यापूर्वीच फुटलं तर विमानात बॉम्ब होता का? त्यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे, तो म्हणजे विमानाचा ब्लॅक बॉक्स. हा ब्लॅक बॉक्स सार्वजनिक का केला जात नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तपास यंत्रणांनी सुरुवातीला 6 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं, मग नंतर 5च आकडा कसा आला? तो 6वा व्यक्ती नेमका कोण होता आणि तो कुठे गायब झाला? अजितदादा घरून निघाल्यापासून ते विमानतळापर्यंतचे सर्व CCTV फुटेज जनतेसमोर येणं गरजेचे नाही का? बजरंग सोनवणे यांच्यानंतर अमोल मिटकरी यांनी तर या प्रकरणाला थेट घातपाताचं स्वरूप दिलं आहे. मिटकरींचा आरोप आहे की अजितदादा ज्या VSR कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते ती कंपनी संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यांच्या दाव्यानुसार ते विमान गेल्या 1 वर्षापासून नादुरुस्त होतं आणि त्यावर बंदी होती. असं असतानाही दादांच्या प्रवासासाठी तेच विमान का निवडलं गेलं? मिटकरींनी उपस्थित केलेल्या सर्वात धक्कादायक मुद्दा म्हणजे पायलटचं संमोहन. कसाब किंवा लिटेटच्या दहशतवादाप्रमाणेच पायलट सुमित कपूर यांना हिप्नोटाईज करून विमानात पाठवलं होतं का, असा खळबळजनक संशय त्यांनी व्यक्त केला. या कथानकात आणखी एक वळण येतंय, ते म्हणजे 50 कोटीचा विमा. अमोल मिटकरींनी दावा केलाय की संबंधित पायलटचा 50 कोटीचा विमा डिसेंबर 2025 मध्येच उतरवण्यात आला होता. विमा उतरल्यानंतर काही दिवसांतच हा अपघात होणं हा केवळ योगायोग नसू शकतो का? एवढंच नाही तर शेवटच्या क्षणी मूळ पायलट का बदलण्यात आला? पायलट कपूर यांची पत्नी त्यांना जिवंत असल्याचं सांगते. या दाव्यामागचं सत्य नेमका काय आहे? पायलटने लँडिंगच्या वेळी कोणताही आणीबाणीचा संदेश म्हणजे मेडिकॉल का दिला नाही? या सर्व आरोपानंतर आता तपास यंत्रणावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. DGCA कडून सध्या VSR व्हेंचर्स या कंपनीचे विशेष ऑडिट केलं जात आहे. तपासासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली असून कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांची चौकशी झाली आहे. अजितदादा खरं तर रस्ते मार्गाने जाणार होते, मग अचानक विमान प्रवासाचा बेत का ठरला? त्यांच्या खासगी सचिवांची CID कडून चौकशी करण्यात आली आहे, ज्यातून प्रवासाच्या नियोजनाची माहिती घेतली जात आहे. विमानात बॉम्ब असल्याचा आणि आत्मघाती हल्ल्याचा जो अँगल राजकीय नेत्यांनी मांडला आहे, त्याला आता तपासाचा आधार मिळतो का हे पाहावं लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादांचं स्थान अढळ होतं आणि त्यांच्या अशा जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे. पण तांत्रिक बिघाड, बॉम्बस्फोट की संमोहन, यापैकी सत्य नेमकं कुठे दडलंय? तपास यंत्रणांना या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधून जनतेसमोर आणावीच लागतील. जोपर्यंत अधिकृत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत या केवळ शंका आणि आरोपच राहतील. पण या आरोपांनी निर्माण झालेले संशयाचं धुकं इतक्या सहजासहजी शमेल असं वाटत नाही. तपास पूर्ण झाल्यावरच स्पष्ट होईल की हा केवळ एक दुर्दैवी अपघात होता की एखाद्या मास्टरमाइंडचा क्रूरकट. तुम्हाला काय वाटतं? खासदार सोनवणे आणि आमदार मिटकरी यांनी केलेले हे दावे खरंच गांभीर्याने घेण्यासारखे आहेत का? हा घातापाताचा संशय केवळ राजकीय आहे की यामागे खरंच काहीतरी काळं बेरं दडलंय? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या प्रकरणातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
माहिती महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पाहत रहा मराठी किसान न्यूज.